आणि तळवळी संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं, कारण सुबोध शेठ जाधव यांच्यातर्फे आपल्याला पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं. आपला संघ या स्पर्धेतून माघारी परतलाय, पराजित झालाय, तरी सुद्धा आपण ज्याप्रमाणे खेळ दाखवला, जिगरबाज वृत्ती दाखवलीत आणि धडाकेबाज फलंदाजी करून अक्षरशः सामन्याला अक्षरशः कलाटणी दिली होती, त्याच कारणास्तव इथे 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे सन्माननीय सुबोध शेठ जाधव यांच्यातर्फे. तर आपण सर्वेश याला देतोय. धन्यवाद. हार्ड लक सर्वेश, बेटर लक नेक्स्ट टाइम असं मी म्हणेन, कारण खेळाचा हा एक अविभाज्य भाग आहे. कधी हार कधी जीत हे होतच असतं, तर आपण ते स्वीकारणं मोठ्या मनानं फार महत्त्वाचं असतं आणि त्यातच खेळाडू मोठा बनत असतो. सचिन रमेश तेंडुलकर कितीही मोठे असले, ज्यांना गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं गेलं, तरीही ते सुद्धा बरेच सामने हरलेले आहेत आणि ती हार पचवून पुन्हा एकदा नव्या जोमानं उभं राहणं, त्यालाच सचिन रमेश तेंडुलकर म्हटलं जातं. जवळजवळ 6 वर्ल्ड कप विश्वचषक ज्यांनी खेळले असा एकमेव खेळाडू आहे अर्थात सचिन रमेश तेंडुलकर, परंतु त्यांनी हार मानली नाहीये. हा विश्वचषक आपण जिंकलो नाही तर दुसऱ्या विश्वचषक जिंकू, तिसरा जिंकू, चौथा जिंकू, पाचवा जिंकू आणि अक्षरशः शेवटी 6वा विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. तर आपल्यासाठी प्रेरणादायी असं एक व्यक्तिमत्व, असा एक खेळाडू आपल्या समोर आहे, त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळत असतं. बोलूया. तर शुभंकर मँगो फार्म आणि नर्सरी सन्माननीय रुपेश सानप यांच्या सौजन्याने प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक दोन्हीही संघांसाठी. शुभंकर मँगो फार्म आणि नर्सरी सन्माननीय रुपेश सानप यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास दोन्हीही संघांना 100 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघास शुभंकर मँगो फार्म आणि नर्सरी यांचे मालक सन्माननीय रुपेशजी सानप यांच्यातर्फे रोख 500 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे. चलिए दोस्तों, इस प्रतियोगिता का ये दूसरा दिन का ये अंतिम मुकाबला मेहमान और मेजबान इन दोनों के बीच। हरेश की ओवर पिच गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ लॉफ्टेड कवर ड्राइव में तब्दील कर दिया। गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। सनी के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का। क्या कमाल की बल्लेबाजी की है सनी ने, आज काफी प्रभावित किया है। हरीश की ये शॉट ऑफ लेन गेंद फिर से एक बार कवर के ऊपर से खेलने में कामयाब। डीप कवर खाली है, गेंद दंदनाती हुई निकल गई। फिर से एक बार सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए।
धन्यवाद डीजे। और इस चौके की सहायता से रनों की संख्या पहुंची है 14 पर। सनी एक चौका और एक छक्के की सहायता से खेल रहे हैं। 10 रन बनाकर 2 गेंदों का सामना किया और संकेत ने मात्र 1 गेंदों का सामना किया और 9 स्ट्राइक एंड पर 1 रन बनाकर खेल रहे हैं। हरीश गजमल फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, क्रॉस द लाइन, आड़े बल्ले से खेला उसे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार हवाई सफर कराते हुए उस गेंद को 6 रनों के लिए। जी हां, इस मरतबा देखिए फिर से एक बार अपने ही अंदाज के साथ अजीब व गरीब ये स्ट्रोक था, मगर फिर भी इस स्ट्रोक के ऊपर मिलेंगे 4 रन। छह चार 6-4। यहां पे मात्र बड़े स्ट्रोक यहां पे लग रहे हैं सनी के बल्ले से। इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ लाने में कामयाब रहे थे और जैसे वैसे 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया। देखते देखते ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 25 रन। बहुत ही महंगा ओवर यहां पे घटता हुआ हरीश का। हरीश ने काफी निराश किया है। हालांकि लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी पहले ओवर में उन्होंने, मगर अब यहां पे बहुत ही महंगे साबित हुए। और इस प्रतियोगिता के लिए जो गेंदें इस्तेमाल की है वो सिक्सर कंपनी की गेंदें हमें नजर आ रही है। बहुत ही ऊंची क्वालिटी और बहुत ही लाजवाब ये गेंदें हमें नजर आ रही है, क्योंकि गेंदबाजों को यहाँ पे फायदा होता हुआ, उसी के साथ बल्लेबाजों को भी फायदा मिलता हुआ दिखाई दे रहा है। एक भी गेंद ऐसी नहीं है कि उसकी स्किन निकली है, एक भी गेंद ऐसी नहीं है कि वो बीच में ही फूट गई है। बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंदों का निर्माण किया है सिक्सर कंपनी ने और उनकी जरूर तारीफ होगी। चलिए मैदान में जहां पे रोहित राइट आर्म ओवर द विकेट सनी के लिए ऑफ स्टंप के बाहर ललचाया था। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था, हल्का सा सीधा लेकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई थी। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। सनी एकमात्र ऐसे बल्लेबाज है जो बहुत ही सोच समझ कर खेलते हैं और टिक कर खेलते हैं। वो जानते हैं कि यहाँ पे एक एक रन बनाना भी बहुत ही जरूरी और बीच बीच में बड़े स्ट्रोक भी लगाना बहुत ही जरूरी, और ये एक अच्छे बल्लेबाज की पहचान होती है। देखिए ओवर पिच गेंद जरूर थी और गेंद घूमती हुई भौरे की तरह कवर पॉइंट के फील्डर को चकाती हुई डीप पॉइंट की दिशा में चली गई थी। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 27 रन, 27 रन ऑन स्कोरबोर्ड, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। इस बीच फिर से एक बार दोनों भी खिलाड़ियों के बीच कुछ मिसअंडरस्टैंडिंग जरूर हुई, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन यहां पे आसानी के साथ मुकम्मल कर ही लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 29 रन। शिवंकर मैंगो फार्म एंड नर्सरी सम्माननीय रुपए जी सानवी की जानिब से हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम यहाँ पे आता हुआ और उसी के साथ जो भी टीम इस मैच में जीतेगी उन्हें 500 रुपए का इनाम दिया जाएगा। इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, डीप में फील्डर मौजूद नहीं है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए।
धन्यवाद डीजे। सनी के बल्ले से निकलता हुआ ये तीसरा चौका, 2 छक्के इसके पहले उन्होंने लगाए हैं। क्या लाजवाब पारी खेल रहे हैं। वो जानते हैं कि ये मैच बहुत ही कीमती है, ये मैच बहुत ही मौल्यवान। इस मर्तबा कवर के ऊपर से लाजवाब स्ट्रोक, शानदार। फिर से एक बार यहां पे बड़ा स्ट्रोक आता हुआ 6 रनों के लिए। अब तक सनी के बल्ले से निकलता हुआ यह तीसरा छक्का। शुभंकर मैंगो फार्म और नर्सरी इनकी जानिब से जो रुपेश जी सानब, इन्होंने हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम रखा है। वो यहाँ पे बार बार जीते हुए सनी नजर आ रहे हैं, मगर सनी का ध्यान अब इन 100 रुपए के ऊपर नहीं होगा। अब उनका ध्यान पूरी तरीके से लग गया है कि इस मैच को हमें जीतना है और अंतिम 4 में प्रवेश करना है, क्योंकि अंतिम 4 में अगर प्रवेश करेंगे, रनों की संख्या 40 रन हो चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर में 25 रन, दूसरे ओवर में 15 रन, 20 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं, जो कि बहुत ही प्रशंसनीय, सराहना लायक और उसी के साथ काबिल तारीफ ही है बल्लेबाजी। और उसमें हिस्सा देखिए सनी ने तकरीबन सभी रन सनी ने ही बनाए हैं, मात्र 1 रन बनाया है संकेत ने। तकरीबन 11 गेंदों का सामना किया है सनी ने और 3 छक्के और उसके साथ 3 चौकों की मदद से 35 रन पर नॉट आउट खेल रहे हैं सनी। स्ट्राइक इन पर, नॉन स्ट्राइक इन पर संकेत मात्र 1 गेंदों का सामना करते हुए 1 रन बनाकर खेल रहे हैं। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज दिवेश आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, रुपेश की अच्छी गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर, मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछलती हुई और थोड़ी सी बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे। अक्रॉस द लाइन आकर उसे पुल कर दिया था डीप मिड विकेट की दिशा में। वहां पे अच्छी फील्डिंग, 2 ही रन यहां पे मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई, रनों की संख्या जा पहुंची है 42 रन, 42 रन ऑन स्कोरबोर्ड। एक विशाल स्कोर की तरफ ये बल्लेबाजी करने वाली टीम बढ़ रही है। और यहां पे देखिए चकमा दिया, लाजवाब गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आ रही थी, पूरी तरीके से चक गए थे। सोचा था कि ये ऑफ कटर गेंद है, मगर अंदर की तरफ आती हुई गेंद के ऊपर स्टीयर करने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद आसानी के साथ विकेट कीपर के दस्तानों में और बड़ा झटका, बड़ी हुई मछली जाल में फंसती हुई। सनी बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे। शुभंकर मैंगो फार्म, इनके मालिक सन्माननीय रुपेश जी सानब, इनकी जानिब से हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम है। ये बल्लेबाजों ने इसका मौके का फायदा उठाना बहुत ही जरूरी, क्योंकि ऐसे मौके बार बार नहीं आते। आपके चाहने वाले इस मैदान के बाहर है और यूट्यूब के जरिए से भी बहुत सारे आपके चाहने वाले इस मैच को देख रहे हैं। अगली गेंद दिवेश की, राइट आर्म ओवर द विकेट इस मर्तबा। जी हाँ, अच्छी गेंद थी, उसे फ्लिक कर दिया था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। फील्डर तैनात थे, 1 ही रन यहाँ पे मिलेगा, 1 के अलावा कुछ भी नहीं। और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 43 रन, 43 रन ऑन स्कोरबोर्ड। पहले ओवर में काफी रन खर्च करने के बाद दूसरे ओवर में भी बहुत सारे रन खर्च हुए हैं, मगर तीसरा ओवर यहाँ पे गोटुअल टीम के लिए बेहतर यहाँ पे घटता हुआ। अगली गेंद फिर से एक बार दिवेश की, ऑप्शन के बाहर और बहुत ही बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने मजबूरन इसे वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 रन फिर से एक बार अतिरिक्त यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 44 रन। हमारे डीजे मास्टर और उसके साथ यहाँ पे हमारे कैमरामैन और हमारे गुण लेखक जी
हमारे सभी टेक्नीशियंस यहाँ पे मेहनत करते हुए हवा में उछाल कर इस गेंद को खेला जरूर, मगर डीप स्क्वायर लेके दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती। बेहतरीन यहाँ पे फील्डिंग का नजारा, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर आते हुए। धन्यवाद डीजे। सचिन तेंदुलकर, देखिए राहुल जी, सचिन तेंदुलकर अक्सर कहा करते थे कि कितना भी महान खिलाड़ी हो, कितना भी धुआंधार बल्लेबाज हो, चौके और छक्कों की बरसात करने वाला बल्लेबाज हो, मगर उसे आउट करने के लिए मात्र एक गेंद की जरूरत होती है। तो बल्लेबाज हालांकि जो खेलते हैं वो अपनी गलती की वजह से खेलते हैं। और इस बीच देखिए डीप कवर, सीमा रेखा की बाहर गेंद, फिर से एक बार लाजवाब स्ट्रोक 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। 48 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर, तीसरे ओवर की एक अंतिम गेंद आना बाकी। क्रिकेट खेल देखिए कैसा अजीब और गरीब खेल है। इस खेल में किसी की कोई हैसियत नहीं है, हमेशा ये अपनी औकात दिखाता है। इस मरतबा फिर से एक बार कमाल कर दी है गेंदबाज ने, और एक यहां पे बल्लेबाज को मैदान छोड़ने पर मजबूर कर दिया है, और एक बल्लेबाज बैक टू द पैविलियन। क्रिकेट में कोई छोटा या कोई बड़ा नहीं होता। क्रिकेट के मैदान में एक बार हम चले जाएंगे तो वहां पे कोई गरीब नहीं होता, कोई पैसे वाला नहीं होता। यहाँ मात्र कौशल्य काम आता है। आप गोरे हैं या काले हैं, आपका धर्म क्या है, आपकी जाति क्या है, कुछ भी यहाँ पे काम नहीं आता। क्योंकि ऐसे ऐसे खिलाड़ी इस भारत ने देखे हैं, इस भारतीय टीम ने देखे हैं कि किसी ने भी विश्वास नहीं किया होगा कि ये खिलाड़ी भी कभी अंतर्राष्ट्रीय स्तर पर खेल सकता है। हाल ही में हमने टी नटराजन को देखा, उनकी मम्मी रास्ते की बाजू में चिकन बेचा करती थी। सोचो किस चिंगारी को उन्होंने जन्म दिया था और कैसे वो स्ट्रगल करके यहां तक आए थे। और उसी के साथ मोहम्मद सिराज के जो पिताजी है वो भी एक रिक्शा चलाते हैं। वसीम जाफर के पिताजी है वो बीएसटी के ड्राइवर है। ऐसे हमें बहुत सारे उदाहरण देखने को मिलेंगे, और इसीलिए मैं अक्सर कहता हूं कि मैदान में कोई भी छोटा कोई बड़ा नहीं होता, कोई गरीब और पैसे वाला नहीं होता। अगली गेंद फिर से एक बार वैभव की। इस खेल में मात्र आपका कौशल्य काम आता है, आपका धैर्य काम आता है, आपका आत्मविश्वास, आपका कॉन्फिडेंस कितना है ये काम आता है। आप कितने पढ़े लिखे हो ये भी काम नहीं आता, क्योंकि चिकू अर्थात विराट कोहली जो एक महान खिलाड़ी है वो मात्र 10वीं पास है, 12वीं भी पास नहीं है। और सचिन रमेश तेंदुलकर ये भी 10वीं फेल हो चुके हैं, और इसी वजह से ये बिल्कुल मायने नहीं रखते हैं सभी चीजें। और इसी के साथ देखिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक हमें देखने को मिला। इस बीच हमारे राहुल जी हमें बताते हुए रनों की संख्या हो चुकी है 52 रन, 52 रन ऑन स्कोरबोर्ड। चौथे ओवर की 3 गेंदें शेष अभी भी बची हुई है। वैभव जिन्होंने लास्ट मैच में कमाल कर दिया था लाजवाब गेंदबाजी करते हुए, जी हाँ इस मरतबा फिर से एक बार और एक झटका देते हुए वैभव।
4 गेंदें हो चुकी है वैभव का आज बहुत ही अच्छा दिन। जी हाँ, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर और खंबा उखाड़ दिया है। बैक टू बैक दूसरा झटका देते हुए वैभव ने तो कमाल कर दिया। धन्यवाद डीजे। 52 रन हो चुके हैं, 52 रन हो चुके हैं। 52 रन ऑन स्कोर बोर्ड। वैभव ने क्या शानदार गेंदबाजी की है, नजाकत और उसी के साथ उनका कौशल्य, उनकी कला, उनका हुनर यहाँ पे दिखाते हुए फिर से एक बार वैभव। जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद उसे कारपेट के सहारे खेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में और इस मरतबा अच्छी फील्डिंग रोहित की, बहुत ही बढ़िया फील्डिंग। एक ही रन यहाँ पे बल्लेबाजों को लेने का मौका और इस एक रन के साथ रनों की संख्या 53 रन, 53 रन ऑन स्कोर बोर्ड। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद 53 रन। पहले ओवर में 25 रन खर्च किए थे हरीश ने, दूसरे ओवर में रोहित आए थे, उन्होंने 15 रन खर्च किए थे, मगर दिवेश ने पलड़ा भारी कर दिया, रुख बदल दिया, इस मैच को पलट दिया अपनी तरफ, क्योंकि दिवेश ने मात्र 8 रन खर्च करते हुए 3 बल्लेबाजों को चलता किया था और वैभव उन्होंने तो कमाल ही कर दिया है। उन्होंने मात्र 5 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया है। अब यहाँ पे 5 विकेट के नुकसान पर 53 रन स्कोर बोर्ड पर 4 ओवर की समाप्ति के बाद अंतिम ओवर के लिए फिर से एक बार देवेश के हाथों में गेंद। देवेश अपना निजी दूसरा और टीम की तरफ से 5वां ओवर लेके आए हैं। शुभंकर मैंगो फार्म एंड नर्सरी सम्माननीय रुपए जी सानप, इनकी सौजन्य से हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम। जी हाँ, पहली गेंद के ऊपर देखिए खराब थ्रो के कारण थोड़ा सा यहाँ पे लेजी थे और उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने। बिल्कुल किसी ने नहीं सोचा होगा, मगर मैदान में हो क्रिकेट के या जिंदगी के मैदान में जैसे ही मौका मिले उसका फायदा उठाना बहुत ही जरूरी होता है, ये बताते हुए यहाँ पे बल्लेबाज। प्लेयर ऑफ द डे के लिए आज एक खूबसूरत श्रेया स्पोर्ट्स की तरफ से एक टी शर्ट दिया जाएगा, टी शर्ट देके उनका सम्मान किया जाएगा। बहुत ही बेहद खूबसूरत टी शर्ट है। अगली गेंद फिर से एक बार दिवेश की। जी हाँ, इस मरतबा पटकी हुई गेंद थी, उसे अजीब गरीब अंदाज के साथ ढकेला था। गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के नजदीक फील्ड करने में कामयाब तो हुए, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 3 रन यहां पे मुकम्मल कर ही लिए थे। तालियों की गड़गड़ाहट देखिए, क्योंकि वो जानते हैं मैदान के बाहर बैठने वाले जो खिलाड़ी होते हैं और जो प्रेक्षक होते हैं वो ज्यादा टेंस होते हैं। मैदान में जो खिलाड़ी खेल रहे हैं उनके मुकाबले में ज्यादा प्रेशर हमें मैदान के बाहर दिखाई देता है और इसी वजह से जब भी कोई अच्छी घटना होती है तालियां यहां पे बजती हुई नजर आती है। जी हां, इस मरतबा हवा में खेलने की गलती की है। बैक टू द बॉलर, फॉलो थ्रू में एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर आएंगे। धन्यवाद डीजे। ये मैच दोनों भी टीमों के लिए बहुत ही जरूरी है, बेहद मौल्यवान है, क्योंकि इस मैच में जो टीम हारेगी वो खाली हाथ अपने घर लौट जाएगी और जो टीम जीतेगी वो अंतिम 4 में प्रवेश करेंगी। कम से कम चौथा नंबर यहां पे उन्हें हासिल होगा। मिनिमम प्राइस जरूर यहां पे वो अपने नाम करेंगे और इसी वजह से दोनों भी टीमों के लिए करो या मरो की स्थिति है। इस बीच फिर से एक बार ये क्या हो रहा है और यहाँ पे आसान सा कैच ड्रॉप किया। आज हरीश अपने रंग में बिल्कुल दिखाई नहीं दे रहे हैं। एक आसान सा कैच शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में, लॉलीपॉप कैच जिसे कहा जाता है।
और कहा जाता है कि शोले फिल्म के ठाकुर भी इस कैच को लपक सकते थे, इतना आसान कैच था ये, मगर वो कैच हारिस ने ड्रॉप कर दिया। अगली गेंद फिर से एक बार दिवेश, जी हां, यॉक करने का प्रयास किया। दिवेश ने सही मायनों में प्रभावित किया है। दिवेश ने अनुशासित गेंदबाजी जारी रखी है, बिल्कुल किसी भी तरह का प्रेशर नहीं। कोई संग सहकारी अगर साथ नहीं दे रहा है तो उन्हें कोई फर्क नहीं पड़ रहा है। एक गेंद अभी भी आनी है, मगर दिवेश की मैं जितनी तारीफ करूं उतनी कम, क्योंकि प्रेशर में थे और मनोवैज्ञानिक दबाव से पूरी तरीके से उनकी टीम घिरी थी। पहले ओवर में 25 रन आए थे। जो भी घटनाएं घटी उन्होंने बिल्कुल प्रेशर से परे हटते हुए यहां पे गेंदबाजी की, मगर अंतिम गेंद के ऊपर और एक यहां पे मौका, और इसी के साथ और एक बल्लेबाज आउट। पांच ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है। पहले बल्लेबाजी करते हुए पेन टीम की 61 रन हो चुके हैं, और जीत हासिल करने के लिए घोटवाल टीम को चाहिए 62 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन 12.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि आसान तो बिल्कुल नहीं, मगर यहाँ पे नामुमकिन भी नहीं, मुश्किल जरूर है। मगर ऐसे मैच घोटवाल टीम ने बहुत सारे देखे हैं, खेले हैं, जिसका अनुभव उन्होंने किया है। मगर आज अपने आप को यहाँ पे झोंक देना पड़ेगा, अपने आप को यहाँ पे खपाना पड़ेगा, और लाजवाब पारियां यहाँ पे रोहित और उनकी टीम को खेलनी होगी, तब जाके यहाँ पे 62 रन आप बना सकते हो। मगर ये रन बनेंगे या नहीं बनेंगे ये तो आने वाला समय बताएगा। मगर ये मैच बहुत ही मजेदार हो, ये मैच बहुत ही रोमांचित करने वाला हो, ऐसी हम सभी की ख्वाहिश है। मगर ये मैच कैसा होगा इसके बारे में ब्यौरा देने के लिए फिर से एक बार माइक्रोफोन पर मैं आमंत्रित करना चाहूंगा हमारे सभी के चहीते कमेंटेटर चंदू शेट्टी जी को। धन्यवाद। धन्यवाद यासीन मर्चंट सर। खासदार चषक 2021 मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत असेल। ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव तालुका, श्री दीपक शेठ जाधव मित्रमंडळ व बापूजी क्रिकेट संघ घोटवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने खासदार चषक आपण पाहत आहोत। आज या खासदार चषकाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच, एका बाजूला जर पाहिलं तर घोटवळ, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पेन यांच्यामधील लढत आपण पाहतोय। मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, याचा प्रत्यय आजच्या दिवसभरामध्ये आला। सर्वच्या सर्व मॅचेस अशाच झाल्या। याही मॅच मध्ये तेच पाहायला मिळालं। पहिल्या 2 ओव्हर मध्ये जवळपास 40 धावा झाल्या होत्या, असं वाटत होतं 100 होतात की काय, परंतु त्याच वेळेला विकेट गेली सनीची आणि धावसंख्या पुन्हा एकदा लगाम घातला घोटवळच्या गोलंदाजांनी। तर या मॅच कडे जाऊया, ज्या ठिकाणी दोन्ही संघांसाठी समसमान अशी संधी आहे। घरच्या मैदानात घोटवळ अंतिम 4 मध्ये जाणार का की पेन त्यांच्यावर मात करणार। पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय, एक धाव तर घेतली जाते, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, परंतु बॉलने ओलांडली आहे सीमारेषा। धावा मिळतील 4 4 4 4 चौकार।
तर पुईगावचे सरपंच मांडुलसकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. खासदार चषकाच्या माध्यमातून साहेब आपले या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी संघर्ष सुरू आहे बॅट आणि बॉलचा. या वेळेला चांगला बॉल चांगल्या ठिकाणी पिच झाला होता, परंतु ऑन साइडच्या दिशेने खेळला. शॉर्ट मिड विकेटला बॉल अडवला, तोपर्यंत एक धाव मिळेल. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि आजच्या दिवसभरातील दीपक शेठ सर्वच मॅच अशा झाल्यात. दोन्ही बाजूला जाताना देखील पाहायला मिळाल्या आणि दोलायमान होताना देखील पाहायला मिळाल्या. म्हणूनच की काय, ग्रामीण क्रिकेट गावासाठी खेळलं जाणारं आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जाणारं आज देखील खूप सारा आनंद देऊन गेलं. ग्रामीण क्रिकेटची खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य म्हणजे गावच्या गाव मॅच पाहायला उपस्थित राहणं. ते अगोदरच्या मॅच मध्ये पलीकडे तळवली पाहिलं आणि या बाजूला घोटवळला देखील आपण पाहिलं. यावेळेला बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या मॅच मध्ये घोटवळ संघाने 73 धावांचा पाठलाग केला होता. दुसऱ्या मॅच मध्ये 62 धावांचं आव्हान असताना प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी थांबवलं, म्हणजे 61 त्यांनी केल्या होत्या. आणि या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर 62, म्हणजे या धावसंख्या त्यांनी याही अगोदर केलेल्या आहेत. परंतु पेण संघाचंही कौतुक करावे लागेल, खूप चांगला संघ आहे. परंतु आजची संध्याकाळ कोणाच्या नावाने असणार, जो संघ असणार आहे तो खासदार चषकाच्या अंतिम 4 मध्ये जाणार आहे. तर एक विकेट तर माघारी परत आहे. नवीन फलंदाज दिवेश येत आहेत, खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. परंतु गोलंदाजीसाठी अंकित यांना आपण पुन्हा एकदा पाहू शकता. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक मोहरा बाद होतोय घोटवळचा. आजचा दिवसच असा राहिलाय, कधी गोलंदाजाकडे जाणारा तर कधी फलंदाजाकडे जाणारा, परंतु करमणूक करणाराच होता. अशाच प्रकारच्या मॅचेस आज पाहायला मिळाल्या. परंतु याही मॅच मध्ये घोटवळची सुरुवात काही चांगली झालेली नाहीये. थोडेसे ते बॅकफुटला आहेत, पेन मात्र फ्रंट फुटला आहेत. परंतु क्रिकेट आहे, हे वातावरण बदलायला काही टाइम लागणार नाहीये. जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं सरपंच पुईगावचे सरपंच मंडलुसकर यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. तर ओपन लॉ साठी एक जागा खाली आहे. कुणाला त्या स्पर्धेमध्ये खुल्या गटात प्रवेश घ्यायचा असेल तर संपर्क साधू शकता. पहिलं षटक सुरू आहे अंकित गोलंदाजी मार्कवर. खूप चांगली गोलंदाजी, कारण बॅक टू बॅक 2 विकेट तर त्यांनी या ठिकाणी मिळवल्यात. पाहूया काय होणार. ओ, या ठिकाणी पारितोषिक होतं 500 रुपयाचं आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुईगावचे सरपंच यांनी या ठिकाणी लगावलं होतं आणि ती हॅट्रिक या ठिकाणी मिळवली जाते. वाह. तर हा क्रिकेटचा खेळ आहे. इकडे तुम्हाला खेळपट्टीवर ठाण मांडून उभं राहावं लागेल, तुम्हाला रन करावे लागतील. डोळ्यासमोर एकच लक्ष ठेवावं लागेल, माझं आणि माझ्या गावाचं नाव कसं होईल. त्यासाठी ते चित्र डोळ्यासमोर तुम्हाला उभं करावं लागेल. एका जिद्दीने तुम्हाला खेळावं लागेल. ही संधी आज मिळाली आहे, पुन्हा लवकर मिळणार नाहीये. अभी नाही तो एक साल कभी नाही. तर दोन्ही संघांना ते करावं लागेल. काय गोलंदाजी मात्र या ठिकाणी झाली आहे. लगातारच्या 3 विकेट मात्र या गोलंदाजीने आणि लगातार 3 षटकारासाठी देखील पुईगावचे सरपंच मांडलुसकर साहेब यांच्याकडून त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लगातारच्या 3 विकेट गोलंदाज अंकितचं तर कौतुक करावं लागेल. याही वेळेला चांगला चेंडू जरूर पाहायला मिळतो. धाव घेण्याची संधी क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे. मिक्स फील्ड सीमारेषा दिशेने बॉल मार्गस्थ आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल. हॅट्रिक मात्र या ठिकाणी पहिल्याच षटकात घेतली गेली आणि पहिल्या षटकात घेतली गेलेली हॅट्रिक आठवली तर आम्हाला इरफान पठाण आठवतात, ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध पहिल्याच षटकात घेतलेली हॅट्रिक आठवते. तर 7 धावा धावफलकावर झाल्यात. पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपलेलं आहे. विजयासाठी 62 धावांची आवश्यकता म्हणजे अजूनही 4 षटकांमध्ये 55 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. काही होऊ शकतं कारण मैदानाच्या आतमध्ये अजूनही कुणाल बाईत यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या बरोबरीने या घोटवळ गावचा सिक्सर किंग सूरज यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु गोलंदाजीसाठी असा एक खेळाडू याच परिसरातून येतो, परंतु खूप चांगला दबदबा आहे त्याच्याही नावाचा. या असोसिएशन मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून देखील त्याला आपण पाहू शकतो, ज्याची आज बॅटिंग पाहण्याचा योग आला. सनी जरी चांगली नक्कीच गोलंदाजी असेल, परंतु या गोलंदाजीचं उत्तर आपल्या बॅटमधून कुणाल आणि सूरजला द्यावंच लागेल. कारण लक्ष एकच आहे. 2 मॅच तर नक्कीच जोर लावलाय, 1 मॅच जोर लावायची आहे दोन्ही टीमला. तर पाहूया या मॅच साठी काय होताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांनो, आपल्या सर्वांचा लाडका आणि आवडता खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जो आहे बॅट आणि बॉलचा. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. चेंडूची फेक आणि 1 रन त्या ठिकाणी मिळेल. एका बॉल नंतर घडामोडी बदलताना आपल्याला पाहायला मिळतील. मी नक्कीच पंकज यांचा आभारी असेल. आज एका दिवसापुरतं का होईना या स्पर्धेचं घटक होऊ शकलो आणि नक्कीच या घोटवळ गावातील क्रिकेटचा अनुभव घेऊ शकलो त्याबद्दल. परंतु जाऊयात सनी. पहिल्या बॉलवर तरी 1 रन आलाय, परंतु आज पहिल्या दोनही मॅच मध्ये घोटवळचा संकटमोचक जो होता ना, तो आहे सूरज. यावेळेला कमी गतीने बॉल टाकला, टप्पा केल्यानंतर बॉलला कट केलं, अगदी फुल्लर लेंथ आणि कमी गतीने अगदी रिलीज करताना हळूवार पद्धतीने केला. बॉलला थोडंसं कट केलं आणि मागील 2 मॅच मध्ये जशी सुरुवात केली होती शफल होऊन स्क्वेअर लेग स्पाइन लेगला बॉल मारण्याची, याही मॅच मध्ये तोच प्रयत्न झाला, परंतु प्रयत्न निष्फळ ठरला. या बॉलवर मात्र बॅट्समनवर मात केली आहे बॉलरने, परंतु यानंतरच्या बॉलवर काय होणार, बॅट्समन आणि बॉलरचं युद्ध. यावेळेला वाह, ब्लॉक मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, थांबवलं जातंय अक्षरशः त्या ठिकाणी फलंदाजाला, परंतु या बॉलला स्वतःला सुरक्षित ठेवलं आणि 1 धाव मात्र नक्कीच घेतला. सनीने जसं बॅटिंग मध्ये प्रभावित केलंय ना, तसं बॉलिंग मध्येही प्रभावित करतायत. त्यांची गोलंदाजी जी आहे ते वेगवेगळ्या धाटणीची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु या परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. समोर एकच लक्ष ठेवावं लागेल, आपल्या गावाचं नाव, कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे, हे गावाच्या नावासाठी खेळलं जातं. धावसंख्या जर पाहिली तर 9 वर आपण पाहतोय. दोन्ही टीम जर पाहिल्या तर या ठिकाणी अतिशय ताकदवान आहेत. दोघांची स्ट्रेंथ सारखीच आहे, परंतु जिंकणार तर एकच आहे. ओहो, आखू टप्प्याचा बॉल, त्याच्यावर केलाय प्रहार आणि बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. तर शुभंकर मँगो फार्म आणि नर्सरी रुपेश सानप यांच्याकडून प्रत्येक 6 साठी दोन्ही संघांसाठी ते पारितोषिक होतं 100 रुपयाचं पारितोषिक. जाऊयात मॅचच्या दिशेने, या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. याही वेळेला चांगला फटका इनसाइड आउट खेळण्यासाठीचा, 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? 2 धावा. मॅच मात्र सुरू केली आहे मी म्हणेल या ठिकाणी कुणाल बाईत यांनी, आणि 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली होती 15 धावा धावफलकावर. काय होणार या मॅच मध्ये, कोणती टीम जिंकणार याचीच उत्कंठा सिगेला जाऊन पोहोचली आहे. युट्यूबला देखील चाहते आनंद घेतायत या मॅचचा. यावेळेला मात्र उसळता बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर मिड ऑनला झाला आणि 1 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. जवळपास 400 पेक्षा जास्त चाहते त्याही मॅचचा आनंद युट्यूबला च्या माध्यमातून घेत आहेत, त्यांचंही स्वागत आम्ही करू. स्कोर जर पाहिला तर षटक संपलंय का सर? स्कोर जर पाहिला तर 16 झालाय आणि 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली या ठिकाणी 16.
46 धावांची आवश्यकता, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. तर पाहूयात आज की शाम किसके नाम, तर तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. खासदार चषक आजचा दिवस खरोखर रंगतदार ठरला. प्रत्येक मॅच चुरशीची झाली, प्रत्येक मॅच मध्ये सामन्यातील दोलायमानपणा पाहायला मिळाला. नक्कीच पेण संघ हा बलाढ्य संघ आहे माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील, ठीक आहे, परंतु दुसऱ्या बाजूला खोटवळ सुद्धा घरच्या मैदानात खेळतोय, हेही विसरून चालणार नाहीये. त्याच्यामुळे संघर्ष दोन्ही टीमला जिंकण्याची बरोबर संधी आहे. नक्कीच योगेश सर आमच्यामध्ये आहेत, ते आम्हाला कळवत आहेत या स्पर्धांचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि पहा दीपक सर, क्रिकेट बदललंय. पूर्वीचं क्रिकेट असं नव्हतं. एका गावात एखाद्या खेळाडूकडे बॅट असायची आणि ती बॅट जर का तुटली तर ती फेविकॉलने चिटकवायची, त्याला तो पतंगीचा धागा गुंडाळायचा. माझ्या मते प्रत्येक आपल्यापैकी कित्येकाने ती गोष्ट केली असेल. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याला खेळला ऑन साइडच्या दिशेने, जिकडे आहेत सनी. एक रन तर घेतला गेला. चेंडूची फेक मात्र तत्परतेने केली जाते. पूर्वी जर पाहिलं दीपक सर तर पायामध्ये शूज देखील क्वचितच कुणाच्या तरी पाहायला मिळायचे, परंतु आता प्रत्येकाच्या पायात शूज पाहायला मिळत आहेत. टी शर्ट देखील क्वचितच एखाद्या खेळाडूच्या अंगावर असायचं, परंतु आता एकेका खेळाडूकडे वर्षाला 10-10 टी शर्ट मिळतात. असा हा क्रिकेट आता पाहायला मिळतोय. काळ बदलला, क्रिकेटही बदललाय. हा T20चा जमाना आहे आणि आयोजन देखील जर पाहिलं तर आता चांगली होऊ लागली आहेत. पूर्वी 5-10 हजाराची स्पर्धा देखील खूप मोठी वाटायची, परंतु आता काळ बदललाय आणि क्रिकेटही बदललाय. त्याचमुळे की काय आपण आनंद घेतो या खेळाचा. यावेळेला बिग हिट हा आहे घोटवळचा सिक्सर किंग, काम आहे षटकार मारणे. तर षटकार तर या ठिकाणी खेचला गेला. हो, मी आहे या घोटवळ गावचा सिक्सर किंग. सिक्सर नाही मारणार तर काय मारणार. तर नक्कीच याही वेळेला चांगला चेंडू, चांगला फटका समोरच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली जाते. समीकरण बदलतंय. आमची विनंती आहे हायवेवर जे प्रेक्षक आहेत त्यांना, कृपया आपण जर बॉल तुमच्याकडे आला तर पकडण्याचा प्रयत्न कृपया करू नका. आणि आपण रस्त्याच्या अगदी कडेला, तर थोडंसं विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये येऊन मॅच पहा, ही कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे. बॉल रस्त्याच्या पलीकडे गेला, हायवेच्या पलीकडे गेला तरी चालेल, परंतु आपण तिकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न वगैरे कृपया करू नका. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी संघर्ष सुरू आहे क्रिकेटचा मैदानावरतील आणि बॅट आणि बॉल या दोघांमधील. आणखीन एक बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल बिरकावून दिला सीमारेषेच्या पलीकडे. कुणाल बाईत. समीकरण बदलतंय. तर पारितोषिक आहे या ठिकाणी शुभंकर ॲग्रो फार्म आणि नर्सरी रुपेश सानप यांच्याकडूनही 100 रुपयाचं. या वेळेला पाहूया काय होणार. बॉल मात्र पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव तर घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. तर प्रत्येक षटकारासाठी मांडलुसकर साहेब यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. तर जाऊया, पंचांचा इशारा येतोय नो बॉल. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला योग्य ठिकाणी चेंडू टाकावा लागतो, योग्य पद्धतीने टाकावा लागतो आणि योग्य ठिकाणी देखील टाकावा लागतो. ते झालं नाही बीमर, कारण खेळाडू वृत्तीने क्रिकेटचा खेळ खेळणं गरजेचं आहे. सर फ्रीट आहे का. तर शामराव विलकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. हार्दिक स्वागत. तर पाहूया फायदा घेतला जातोय का. आणखीन एक बिग हिट, या वेळेला समोरच्या दिशेने चेंडू. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु माघारी पाठवलंय. बचावले जातात कारण होती फ्री हिट. स्कोर जर पाहिला तर पुढे गेला जाऊन पोहोचतो मात्र 34 धाव फलकावर आहेत. अजूनही 28 रन बनवायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला पेन जो बलाढ्य आहे या माणगाव तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मध्ये, दुसऱ्या बाजूला घोटवळ ज्याच गावात आपण स्पर्धा पाहतोय, परंतु घोटवळचा सिक्सर किंग बॅटिंग करताना आपण पाहतोय, नाव आहे सूरज. ओ यावेळेला बॅटची कडा घेतली गेली, स्टंपचा वेध घेतला गेला आणि सूरजला माघारी परतावा लागेल. घोटवाळा बसतोय, मोठा धक्का.
समीकरण मात्र आता पुन्हा एकदा बदलेल. अजूनही 28 रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी आणि चेंडू मात्र या ठिकाणी बाकी असणार आहे ते 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. पहा कोण जिंकणार याचीच उत्कंठा. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणती टीम जिंकणार आणि सुपर 4 मध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करणार तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. एका बाजूला अजूनही सलामीवीर कुणाल बाईत आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यांची साथ देण्यासाठी वैभव पोटले. या वैभवने खूप चांगली बॉलिंग केली होती मागील मॅच मध्ये, तेच बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉल नशीब ठरवतील या मॅचचं. ही मॅच पेनला जाणार की घोटवळलाच राहणार तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. क्रिकेट रसिकांची उत्कंठा शिगेला जाते. हायवेवर देखील अगदी आपल्या गाड्या पार्क करून बरेचसे चाहते आनंद घेत आहेत, परंतु त्यांना विनंती आहे आपण थोडंसं काळजी घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी क्रिकेटचा संघर्ष इरेला पेटलाय. ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट. यावेळेला विकेट आणि या बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न. सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील. 6 षटकार. तर प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक विष्णू गुलगुले यांच्याकडून असेल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 40 धावा तर धाव फलकावर झालेल्या आहेत. 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. कुणाल बाईत हे सांगतायत की या मॅच मध्ये भागवत चाटे यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर कॅच साठी देखील काही पारितोषिक आलेले आहेत. तर पाहूया, पारितोषिक दोन्ही संघांच्या बाजूने आहेत. दोन्ही संघांना हे पारितोषिक नाही तर प्रोत्साहन आहे. मी म्हणेल आपल्या संघाला पाठिंबा पारितोषिकाच्या स्वरूपात हे देत आहेत. का तर प्रत्येकाला मनामध्ये हेच वाटत असतं, आपलं गाव जिंकलं पाहिजे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. या वेळेला आपण पाहू शकता बॅकफुटला जाऊन खेळणे. चांगला बॉल बाहेर जाणारा होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन. तर विष्णू यांच्याकडून पारितोषिक आहे. कॅच घेतली त्यांच्यासाठी 100 आणि बॉलरसाठी 100. 10 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. काय होणार या मॅच मध्ये? नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. मितेश, आज संधी आहे आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची. संपूर्ण गाव पाहतोय. माझ्या मते युट्यूबला देखील बरेच जण मॅच पाहत असतील. जे मैदानात येऊ शकले नसतील ते घर बसल्या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचंही स्वागत. कारण ही मॅच कोण जिंकणार? एका बाजूला घोटवळ तर दुसऱ्या बाजूला पेन. टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ. एक धाव तर घेतली, दुसरीचाही प्रयत्न. सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होता 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 सीमारेषा पार. तर भागवत चाटे यांच्याकडून या चौकारासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा, क्षणाक्षणाला पारडं बदलणारा क्रिकेटचा हा खेळ. बंटीसाठी हे पारितोषिक आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला विकेट. फटका तर फसला. कॅच होणार का? बॉल हवेत आहे आणि कॅच मात्र सुटली आणि धावा देखील घेण्याचा प्रयत्न. कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर कॅच पकडावी लागेल, परंतु कॅच सुटली आहे, मॅच सुटली आहे का ते मात्र आता या ठिकाणी पाहायचं आहे. अजूनही 16 धावांची आवश्यकता आणि बॉल जर पाहिलं तर 8 बाकी आहे. 8 बॉल 16 रन, 16 रन 8 बॉल. पेन, घोटवळ पेन. खासदार चषकाच्या अंतिम 4 मध्ये कोण जाणार?
याचीच उत्कंठा शेगेला. एका बाजूला सनी जो आहे या संघाचा प्रमुख खेळाडू गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईकवर आपण पाहू शकता मितेश. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्यासाठी मात्र खेळाडू येतात आणि कॅच सुटली जाते आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. पहा दडपण 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 आणि दडपण, आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. वा, तिसरी ही धाव पूर्ण केली जाते. दबाव 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 आणि दबाव. आपण टीव्हीला मॅच पाहतो, अशा प्रकारच्या घटना झाल्यावर मनोमन आपण त्यांना ओरडतो देखील, परंतु ज्यावेळेला आपण मैदानावर जातो ना त्यावेळेला दबाव काय असतो खेळाडूंना जाऊन विचारा, आणि तो दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. दबाव आहे मोठ्या स्पर्धेचा, दबाव आहे मॅचचा, दबाव आहे खासदार चषकाचा. समीकरण बदललंय, अजूनही 7 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. ही मॅच कोण जिंकणार हाच प्रश्न या ठिकाणी अजूनही कायम आहे. क्षणाक्षणाला पारडं बदलणाऱ्या मॅच. आज दिवसभरात साहेब अशाच मॅच आम्हाला पाहायला मिळाल्यात. सर्व मॅच अशाच पद्धतीच्या झाल्यात. खासदार चषक आजच्या दिवशी सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होणार का? हो, तो प्रयत्न केला जातोय आणि दुसरीचाही प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावांनी मात्र स्कोर जर पाहिलं तर पुढे गेलाय. तो जाईल 51 वर आणि या मॅचला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती मात्र 11 धावांची आवश्यकता. मागील मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता होती, त्यावेळेला घोटवळकरांनी चांगली गोलंदाजी केली होती. आता 11 रनची आवश्यकता आहे. आता तसं पाहिलं तर 260 मॅच आहे, परंतु हे क्रिकेट आहे. या सिच्युएशनला कसं हँडल करतात त्यावर देखील मॅचचं गणित अवलंबून आहे. सर काय म्हणाल ज्या पद्धतीने ही मॅच सुरू आहे? अश्विन सर. चलू सर, आपण खऱ्याखुरा क्रिकेटचा आनंद घेतोय. क्रिकेट खऱ्या अर्थाने काय असतं हे आपल्याला अनुभवायला मिळतंय. त्याचप्रमाणे आपल्या समवेत असलेले सन्माननीय दीपक शेठ इथे पाहत आहेत, त्यांच्या समवेत अन्य कार्यकर्ते आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावरती कधी न गेलेले असे खेळाडू किंवा असे प्रेक्षक आपण पाहतोय, त्यांची सुद्धा मनातली धाकधूक मला इथे जाणवते. नक्की सर, शेवटचे 6 बॉल आणि 11 रनची आवश्यकता. आपण या मॅच साठी दोन्ही संघांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पाठिंबा देऊयात का? नक्कीच. तर कोण जिंकणार ही मॅच? ही मॅच कुणाच्या बाजूने जाणार? पेनला जाणार की घोटवळलाच राहणार? घोटवळ की पेन, पेन की घोटवळ? खासदार चषकातील एक महत्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा सामना. स्ट्राईकवर जर पाहिलं तर मितेश यांना पाहतोय, बॉलिंग साठी जर पाहिलं नामदेव. पहिला बॉल वेगवान होता, खोलवर टप्प्याचा होता, अपील केलं गेलं. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर बऱ्याचशा घडामोडी घडताना या ठिकाणी आपण पाहिलंय. अजूनही या ठिकाणी 5 बॉल आणि 11 रनची आवश्यकता. गावासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जाणारं ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटची आणखीन एक खासियत आहे, आपल्या गावाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण गावच्या गाव मैदानात लोटणं म्हणजे देखील ग्रामीण क्रिकेट. संपूर्ण गावकऱ्यांच्या काळजाचे ठोके धडधड धडधड करणं म्हणजे देखील ग्रामीण क्रिकेट आणि तेच ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. शेवटचे 5 बॉल 11 रनची आवश्यकता. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर केला जातोय प्रहार. बॉल हवेत आहे, 1 रन तर त्या ठिकाणी घेतली गेली, दुसऱ्याही रनचा प्रयत्न केला जातोय, दुसरी रन देखील पूर्ण केली जाते. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. तर पाहूया ही मॅच रनआउटच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धक्का या ठिकाणी बसेल. 4 बॉल आणि 9 रनची आवश्यकता.
तर समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 4 बॉल 9 रनची आवश्यकता. घोटवळ की पेन. यावेळेला बिग हिट, मोठा प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार. ₹500 पारितोषिक या षटकारासाठी. आज की शाम किसके नाम. तर 3 बॉल शेवटचे अजूनही बाकी आहेत आणि रन करायचे आहेत 3. कोण जिंकणार. काय मॅच आणि काय स्पर्धा आज पाहायला मिळते. खासदार चषक सुपर डुपर हिट. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर पुन्हा एकदा प्रहार आणि आज की शाम घोटवळ के नाम. वाह, काय जल्लोष या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. विजयासारखं दुसरं सुंदर काहीच नाही आणि ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत. करत जिंकलेले आहेत. खरोखर म्हणजे तिन्ही मॅच तुम्ही आठवा, जवळ प्रतिस्पर्ध्याच्या अगदी तोंडातून घास काढला. नवे तर आजचा दिवसच तुमचा होता.